पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, दरवर्षी पवित्र आत्मा आपल्याला नवीन नवीन आशीर्वाद देत आहे। हालेलुया। आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये एक सुंदर कार्य करत होतो, ते काही काळानंतर आज परत चालू करायला पवित्र आत्म्याने एक सूचना दिली। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आपण जगामध्ये वावरतो, जगातील लोकांच्या बरोबर वावरतो आणि या प्रसंगामध्ये जगाच्या अनेक प्रकारच्या लाटा आपल्यावर आदळत आहेत। हालेलुया हालेलुया। आज आपण एक देवाचे सुंदर वचन आता ऐकूया। नीतिसूत्राचे पुस्तक 13वा अध्यायातील 20वा वचन। सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो। आता आपण ऐकलेले वचन आपल्याला सांगत आहे, सत विवेक बुद्धीने चालणारा जो सुज्ञ आहे त्याच्या सोबत राहा। हालेलुया। तिथून आशीर्वादाचा वर्षाव होत आहे। हालेलुया। मूर्खांचा संबंध आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात आहे। हालेलुया। आता आपण 22वा वचन त्यासोबत ऐकायला पाहिजे। आपण ध्यान देऊया। चांगला मनुष्य आपल्या पुत्रपुत्रांस वतन ठेवितो, पण पाप्यांचे धन धार्मिकांसाठी साठविलेले असते। हालेलुया हालेलुया। प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या पिढींसाठी काही आशीर्वाद साठवून ठेवूया आणि आपण ते एकमेकांपासून दुसऱ्यांना असे देत राहूया। हालेलुया। एक सुंदर संधी अमलाश्रम तर्फे आपल्या सर्वांना देण्यात येत आहे। वसईमधून एक तीर्थयात्रा आपण चालू करतो। या तीर्थयात्रा आपल्याला कॅथोलिक चर्चच्या अनेक संत लोकांच्याकडे आपल्याला घेऊन जाणार। जगामध्ये सर्वात पहिले माता मरिया प्रकट झालेले ठिकाण म्हणजे संत याकोबने भेटायला गेलेले आहे। त्यानंतर विश्वास आहे की माता मरिया केरळ मध्ये प्रकट झाली। हालेलुया हालेलुया। संतांच्या जागेबरोबर ही जागा आणि त्यासोबत येशूच्या लाडका प्रेषित संत तोमा यांनी स्थापना केलेले अनेक चर्च, सर्व गोष्टी पाहून शेवट आपण येशूचा चेहरा उमटलेले जे पवित्र ख्रिस्त शरीर आहे ते प्रत्यक्षात जाऊन पाहून तिथे प्रार्थना करू। आपला अनुभव असे आहे, तीर्थयात्रामध्ये परमेश्वर आपल्याला अनेक बंधनातून सुटका देत आहे। अनेक लोकांचा अनुभव असे आहे, काही अशा ठिकाण आहे ते बंधनातील लोकांना प्रवेश मिळालेलाच नाही, ते सगळे सोडून बाहेर पडले। हालेलुया हालेलुया। विशेष अभिषेकाने आतमध्ये गेला। हालेलुया हालेलुया। म्हणून आत्मिक अनुभव भरपूर आपल्याला मिळणार। हरवलेले अभिषेक परत एकदा आपण मिळवून घेणार। जे प्रवासाच्या तीर्थयात्रेचा सिलसिला आहे त्यामध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे। या प्रवासामध्ये मार्गदर्शन देण्यासाठी ख्रिस्त मंडळीचा नावंद इतिहासाचा स्टडी केलेले फादर लोक आणि इतर अनेक चांगले हात आपल्या सोबत आहेत। आपण त्या गोष्टीचा पुरेपूर वापर करू। या महिन्याचा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा 22 तारखेला सकाळी गाडी वसईमधून निघत आहे आणि 29 तारखेला गाडी परत वसईमध्ये पोहोचणार। सगळ्यांचं स्वागत आणि विशेष प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी रिचर्ड मचाडो आणि नेविल पेरेरा या 2 नंबर आणि माझ्या नंबर मध्ये पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। प्रियानो, येशूने आपल्याला एक नमुना दाखवलेला आहे, शिष्यांना घेऊन जात आहे। येशूला माहिती आहे मी जेव्हा त्रासातून जात आहे
तेव्हा मी एकटाच असणार. बरोबर असं शिष्याला सांगितलं. परीक्षेत सापडू नये म्हणून तुम्ही जागे राहा आणि प्रार्थना करा. शाळेत जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे, हालेलुया, सर्व आपले छोटे भाऊ आणि छोटी बहीण ऐकत आहे ना? हालेलुया, हालेलुया. परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहून प्रार्थना करायची. जागे राहून प्रार्थना केली नाही तर शैतान तुला घेऊन खेळणार. तासाचा वेळ शैतान फायदा करून घेणारा वेळ आहे. तुमच्या परीक्षेचा, त्रासाचा, अडचणीचा वेळ देवासाठी फायदा करून घ्यायला पाहिजे. शैतानाला अजिबात फायदा करायला संधी द्यायची नाही. मी बोललेल्या गोष्टी समजल्या तुम्हाला? परत एकदा सांगतो, हालेलुया, हालेलुया. तुझ्या त्रासाचा फायदा उचलायला शैतान तयार आहे. तो टप्पून बसलेला आहे. त्याला तुझ्या त्रासाच्या दिवसाचा थोडी सुद्धा फायदा त्याला लाभू नये म्हणून सांभाळण्याचं काम तुझंच आहे. तू जर जागे राहशील, तू जर ताकदीने उभं राहणार तर शैतानाला तुझ्या त्रासाचा फायदा उचलता येणार नाही. 15 वर्षाचा एक तरुण मुलगा स्वर्गामध्ये गेलेला माहिती आहे तुम्हाला? नाव काय आहे? कार्लो. तरुण मुलांमध्ये कोणाला तरी त्याचं नाव पाठ आहे. तिथे पुढे बसलेले कोणाला तरी त्याचं नाव पाठ आहे. हालेलुया, हालेलुया. मागच्या रिट्रीट मध्ये एक छोटी मुलगी आली, प्रेज द लॉर्ड, 9 वर्षाचा. प्रेज द लॉर्ड. तिने सांगितलं मला दुसरा एक कार्लोस बनायचं आहे. हालेलुया. ती मम्मी पप्पाला सोडत नाही, मम्मी पप्पाचा मागे लागलेला आहे. हालेलुया. मला पण न्यू ख्रिस्ट बद्दल, मिस्सा बद्दल मला पण अभ्यास करायचा आहे. मला पण असीसी मध्ये जाऊन त्याच्या काबरेकडे जाऊन त्याचा चेहरा बघायचा आहे. हालेलुया. अनेक तरुण लेकरांना भयंकर प्रोत्साहन भेटत आहे. हालेलुया. जे कोणी मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर वापरत आहे त्यांना अनेक वेळी या लहान तरुण संतांचा बद्दल अभ्यास करावाच लागणार. प्रेज द लॉर्ड. कोणी पण आई वडील मुलांच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप वापरायला, खेळायला देत असेल तर द्यायचा अगोदर पहिले कार्लोसचा अभ्यास पक्का त्याच्याकडून करून घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशू गेत्सेमने बागेत लांब जाऊन बसलेले असताना स्वर्गातून देवदूत येशूला मजबूत करायला तिकडे पोहोचले. लक्षात आलं? माझ्या आजारपणाचा, माझ्या त्रासाचा फायदा मी शैतानाला देणार नाही असे निर्णय घेणारा माणूस काय करणार? हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन बसणार. तुमच्या त्रासाच्या वेळी शैतान हारणार. कारण देवाजवळ कोणी जाऊन बसले, देवा मला शक्ती पाहिजे म्हणून सांगितलं तर 43 वचन. दुसऱ्यांच्या मागे आपण बोलूया. आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या सोबत कोण असणार याच्या जाणीवपूर्वक आपण सिस्टरांच्या मागे या वचन बोलू. स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर जे कोणी आजारी पडताय, खरोखर जे कोणी आजारी पडताय, त्रासातून जात आहे. काही लोकांचा आजारपण छोटा आजार आहे. आजारपणाच्या गोष्टी जेव्हा कानामध्ये पडणार, नेगेटिव्ह बोलणारा, नेगेटिव्ह बनणारे भरपूर लोक तुमच्या जवळ येणार. त्यांना शैतान पाठवून देतात.
Praise the Lord. ते लोक पोहोचायचं अगोदर आपण काय करायचं, जवळच्या लोकांना घेऊन गेत्सेमनीकडे जायचं. गेत्सेमन म्हणजे काय आहे? गेत्सेमन हे प्रार्थनेचं ठिकाण आहे. शैतान कुठलाही फायदा घ्यायचा अगोदर आपण देवाच्या घरी जाऊन बसायचं. बरोबर असो. सांधे दुखणे, संधिवाताचा त्रास असलेल्या व्यक्तीला लोक मोकळा करतात. अगोदर कधीच टाळ्या वाजवलेल्या नाही अशा कोणत्याही एका व्यक्तीला येशू टाळ्या वाजवत देवाची आराधना करायला आज फुल फ्रीडम आणि मोकळीकता दिली. श्वास घेण्याच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या व्यक्तीला स्पर्श करतात. लिंगवीच्या जागेच्या संबंधातील अनेकांच्या निराळा आजारपणा प्रभू दूर करून देतात. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आपण विशेष प्रकारे आमला आश्रममध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत. या प्रार्थना या महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये 19, 20, 21 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रार्थना खास निसंतान जोडप्यांसाठी आहे. आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो, ते म्हणजे फिलिपिकरास लिहिलेले पत्र, पहिले अध्यायातील 6वा वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून तुम्हासाठी अनेक आशीर्वाद पोचवून दिलेला आहे. त्या आशीर्वाद ज्याने चालू केलेला आहे ते पूर्णत्वास येणार. कधी आणणार? येशूच्या दिवसामध्ये. हालेलुया. या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे, काहीतरी अडखळण्यामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू, परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे. माते मरिया दे दर्शन या जगताला, माते मरिया दे दर्शन. प्रियानो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रममध्ये पाऊल ठेवलेलं आहे, आईने आपली ओंजल भरून दिलेली आहे. आणि जी जोडपी, निसंतान जोडपी जे अमलाश्रममध्ये, ज्यांनी रिट्रीटमध्ये येऊन सहभाग घेतला, आईने त्यांची ओंजल भरून दिलेली आहे प्रियानो. आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की 91 जी जोडप्यांची रिट्रीट झाली, अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमलाईने देणगी दिलेली आहे. खरोखरच या रिट्रीटमध्ये तुम्ही सहभाग घ्या, अमलाई तुमची ओंजल भरून देणार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, आपल्यासाठी खास आमंत्रण देत आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रीट अमलाश्रममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रिट्रीटसाठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत. अमलाईच्या नावाने अमलाश्रममध्ये फादर बेन्नी आणि MMI सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे. कृपया येताना दोघांनी या रिट्रीटसाठी यायचं आहे. आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रीटमध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रीटमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रीट आयोजित केली नाही, तर ज्यांना बाळाची देणगीच नाही, बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रीट आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रिट्रीटसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत
ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकटे येऊच नका. जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या. आम्ही तुमच्यासाठी विशेष या रिट्रीटमध्ये प्रार्थना करणार. कारण ही रिट्रीट दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन इथे भेटणार आहे. म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रीटचा लाभ तुम्हाला होणार आहे. म्हणून या रिट्रीटसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा. सर्वांचे अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर अमलाश्रम कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नम्र विनंती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या रिट्रीटला अनेकांची मध्यस्थीची गरज आहे. अनेकांना माता मरियाने आशीर्वादित केलेलाच आहे. आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत. तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेलं आहे या प्रार्थनेसाठी. तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत, या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया. आपल्या प्रार्थनेमध्ये, रोजरीमध्ये, दयावंतेशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारीमध्ये प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया. या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत, माता मरिया आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. तर चला तर प्रियानो, आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत, भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत, भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत. तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा. माता मरियाद्वारे आपण येशूकडे जाऊया, म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया. प्रियानो, आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबातील, आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या. अमलाश्रममध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे. तारीख माहिती आहे का? 19, 20, 21 नोव्हेंबर. तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा. आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे, निसंतान जोडप्यांना, कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.